नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताच किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने केलेले झणझणीत आणि चविष्ट कारल्याची रस्साभाजी. कारलं कडू लागतं म्हणून अनेक जण ते खाणं टाळतात. पण आजची खास रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हीही बोट चाटत राहाल. अगदी घरच्या साध्या मसाल्यांमध्ये तयार होणारी ही रस्साभाजी भाकरी, पोळी किंवा गरमागरम भातासोबत अप्रतिम लागते. मग चला वेळ न दडवता सुरू करूया ही अस्सल गावाकडच्या चवीची कारल्याची रस्साभाजी. तई आता ज्यांना कारलं आवडत नाही ना, ते सुद्धा मागून-मागून खातील आणि ज्यांना आवडतं ना, ते तर 2 पोळ्याच्या ऐवजी 4 पोळ्या खातील किंवा 1 पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या खातील. तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही कारल्याची रस्सा भाजी करून बघा. तर रेसिपी पूर्ण बघा आणि जर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर सर्वात आधी इथे मी अर्धा किलो कारले घेतलेले आहेत. पण मी पूर्ण कारल्याची भाजी करणार नाही. यातले जे मोठे-मोठे कारले आहेत ना, तेच मी कापून घेणार आहे आणि त्याच कारल्याची भाजी करणार आहे. जे बारीक-बारीक आहेत ते ठेवणार आहे. त्याला असंच फ्राय करून घेणार आहे. त्यामुळं पण ते मी आता नाही करणार. ते मी असेच ठेवणार आहे आणि जेव्हा करायची तेव्हा करेल. तर इथे मी मोठे कारले असे कापून घेते. तर कारले मी आधीच धुवून घेतले होते आणि थोडेसे कोरडे करून घेतले आणि त्यानंतर असं आपल्याला याला बारीक कट करून घ्यायचे आहेत किंवा मग एका कारल्याचे 2 कारले करून मध्ये काप करायचे तसे सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता. पण मी आज अशा प्रकारे गोल-गोल चकत्याच कापत आहे. तर या प्रकारे पण तुम्ही नक्की करून बघा. खूप साधी, सोपी रेसिपी आहे आणि खरं तर जास्त ना, म्हणजे बहुतेक जणांना कारलं हे आवडतच नाही. पण कारलं खाणं किती चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं हप्त्यात 1 ते 2 वेळा तर कारलं खाल्लंच पाहिजे. तर आवडत नसल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने पद्धतीने जर केलं, तर आरामशीर खातात. तर इथे सर्वात आधी मी 2 कांदे कापले. कारले कापून घेतले, ते ठेवले साईडला आणि आता इथे मी 2 कांदे कापून घेतलेत उभे, ते आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. तर रस्सा भाजी असल्यामुळे याला मी कांदा भाजूनच टाकणार आहे. तर इथे एक कांदा भाजलेला आहे आणि इथे 2 चम्मच मी डाळवं घेतलेलं आहे. म्हणजे चण्याची डाळ असते ना, ते डाळवं ते घेतलेलं आहे आणि इथे मी 1 ते 2 चम्मच नारळाचा भुगा घेतलेला आहे. तुम्ही नारळ असेल तर थोडंसं कापून सुद्धा घेऊ शकता. तर इथे हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आणि आता इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. आता याला पण छान भाजायचा आहे. तर हा मसाला छान भाजल्यानंतर याला काढून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं. तर पाहिजे तर तुम्ही याच्यात कोथिंबीर सुद्धा वाटू शकता. पण मी कोथिंबीर टाकलेली नाही आता. तर मी एका प्लेटमध्ये मसाला काढते, थोडासा थंड होऊ देते आणि त्यानंतर वाटून घेणार आहे. आता गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकायचं आणि जे कापलेले कारल्याच्या फोडी आहेत ना, चकत्या, त्या आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायच्या. थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर कारल्याची रस्सा भाजी बनवायची असेल, तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा टाकू शकता किंवा मग हळद मिठात शिजवून पण करू शकता किंवा मग मी जसं करत आहे ना, अशा प्रकारे सुद्धा करू शकता. तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता हे मी कारलं एका ताटात काढून घेते. नाहीतर काय करायचं कारल्याच्या जर कारलं जास्त कडू होत असेल, तर कारल्याच्या फोडींना मीठ लावून ठेवायचं आणि ते नंतर आपल्याला एखाद्या कपड्यात धरून ते पिळून घ्यायचं आणि नंतर कारलं बनवायचं. अजिबात कडू होत नाही आणि मी ज्या पद्धतीने बनवत आहे ना, ते पण कडू होणारच नाही आणि होतच नाही. तर नक्की करून बघा. तर आता इथे परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. आता तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त तुम्ही टाकू शकता. मी इथे थोडासा जास्तच वापर केलेला आहे. पण तुम्हाला जर कमी टाकायचं असेल, तर तुम्ही कमी तेलात सुद्धा बनवू शकता. मी ते परत 1 पळी तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये मी 2 चम्मच काळा मसाला टाकलेला आहे. आता या काळा मसाला टाकल्यानंतर याच्यात वाटून घेतलेला मसाला टाकायचा आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं. आता त्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं. ते पाणी याच्यात टाकून घ्यायचं आणि मसाला छान तरी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा. आणि हो, असा मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये 8 दिवस. 8 दिवसासाठी म्हणजे कधी-कधी सकाळी-सकाळी आपल्याला घाई गडबड असते ना, तर कुठल्याही भाजीला हा मसाला टाकला ना, तर खूप छान टेस्ट येते. तर तुम्ही अशा प्रकारे मसाला सुद्धा बनवून ठेवू शकता. आणि हा मसाला जरी जास्त झाला असेल, तर याच्यातला सुद्धा थोडा काढून ठेवू शकता. तर इथे मी आता या कारल्याच्या परतून घेतलेल्या फोडी याच्यात टाकून घेतल्या. मिक्स करायचं. आता तुम्हाला जर रस्सा नसेल बनवायचा ना, तर तुम्ही याच्यात थोडंसं पाणी टाका आणि ते पाणी आटेपर्यंत सुक्कं कारलं सुद्धा अशा प्रकारे बनवू शकता. पण मी ते रस्सा बनवत आहे, म्हणून मी आता याच्यात 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकणार आहे. आपल्याला याच्यात गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं. आता मी इथे 1 ते 1.5 ग्लास
गरम पाणी टाकून घेते. तर इथे मी पाणी टाकलेलं आहे. आता परत याला मिक्स करायचं. मिक्स केलेलं आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. रस्सा किती बनवायचा ना, त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं. तर पहिले पण आपण याच्यात मीठ टाकलं होतं, जेव्हा फोडी परतवून घेत होतो कारल्याच्या. तर चवीनुसार परत जसं लागलं तसं मीठ टाकायचं. आता याला मिक्स करायचं आणि हवं असेल ना, तर तुम्ही याच्यात एखादं लिंबूसुद्धा कट करून टाकू शकता. म्हणजे त्याच्या फोडी करायच्या, नाक्याच फोडी याच्यात टाकायच्या. तर इथे बघू शकता आता हे कारलं शिजण्यास सुरुवात झालेली आहे. आता 6 ते 7 मिनिटं लागते त्याला शिजायला. बघू शकता कारलं शिजत आहे. याचा रंग पण चेंज झाला आणि खूप छान तरी आलेली आहे रश्श्यावर. ज्वारीच्या भाकरीसोबत सोबत तर एकच नंबर लागते ही रेसिपी. आता इथे कारल्याची भाजी रेडी आहे. कारलं पण छान शिजलेलं आहे आणि तुम्हाला जर अख्खंच कारलं बनवायचं असेल ना रश्श्याचं, तर तुम्ही अख्खं कारलं सुद्धा बनवू शकता. म्हणजे कारलं बारीक न चिरता त्याचं अख्खंच काप करायचे आणि अशा प्रकारे करून घ्यायचं. तर इथे झालेली आहे गावाकडच्या पद्धतीने कारल्याची रस्सा भाजी. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.